नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपण या व्हिडिओत चपला व बूट या दिशेला चुकूनही ठेवू नका, यामुळे घरात गरिबी येते। तर चप्पल व बूट ठेवण्याची योग्य दिशा कोणती याविषयीची सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचे एक निश्चित स्थान असते व दिशा सुद्धा असते, कारण प्रत्येक वस्तूत सकारात्मक व नकारात्मक दोन्ही ऊर्जा असतात। प्रत्येक वस्तू एक विशिष्ट प्रकारचे व्हायब्रेशन निर्माण करते। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर मंडळी, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। वास्तुशास्त्रानुसार चपला व बूट ठेवण्यासाठी एक दिशा निर्धारित केलेली असते, कारण घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा चपला व बूटच पसरवत असतात। कारण हे आपण पायात घालून बाहेर जातो व सगळीकडे फिरून घरामध्ये येतो। म्हणूनच यासाठी योग्य ठिकाणी चपला व बूट ठेवणे हे गरजेचे असते। काही लोक दरवाजाच्या समोरच चपला व बूट सोडून घरामध्ये येतात, तर काही जण चपला व बूट घालूनच घरामध्ये येतात। कारण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही। यामुळे घरात क्लेश होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात, घरात दरिद्रता येऊ शकते, घरातून देवी देवता निघून जातात। ज्या घरामध्ये चपला व बूट अस्ताव्यस्त इकडे तिकडे व वेडेवाकडे पडलेले असतील, तर यावर शनीचा अशुभ परिणाम पडतो, म्हणजे शनीची कुदृष्टी पडते। मुख्य प्रवेशद्वारावर अशा प्रकारे जर चपला बूट ठेवलेले असतील, तर घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही, तर माता लक्ष्मीच्या मोठ्या बहीण दरिद्रा देवी घरामध्ये प्रवेश करते। जर माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नसेल, घरामध्ये भांडण होऊ लागतात, क्लेश होऊ लागतात, मतभेद होऊ लागतात, तर अशा अनंत अडचणी येऊ लागतात। यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर चपला व बूट चुकूनही ठेवू नका। तर मंडळी, तुमच्याकडे असे काही चपला बूट आहेत ते तुम्ही वापरत नाही, पण ते चांगले आहेत, तर अशा चपला व बूट तुम्ही गरजूंना दान करावे। यामुळे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लागतो व शनिदेवाची सुद्धा आपल्यावर कृपा होते। घराच्या स्लॅबवर चुकूनही चपला व बूट ठेवू नका, यामुळे संपूर्ण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरत असते। म्हणून घराच्या स्लॅबवर कधीही चपला व बूट ठेवू नका। घरामध्ये बिनाकामाचे चपला व बूट साठवून ठेवलेले असतील, तर घरामध्ये दरिद्रता 100% येणार, यात शंका नाही। शनीला प्रसन्न करण्यासाठी पायातील वाहने योग्य ठिकाणी ठेवावे। शनिदेव हे अनुशासन प्रिय देवता आहेत, आपल्या कर्मानुसार फळ देतात। यासाठी चपला व बूट व्यवस्थित व क्रमाने ठेवावे। घराच्या बाहेर अस्ताव्यस्त पडलेल्या चपला नकारात्मक ऊर्जा उत्पन्न करतात व उलटे पडलेल्या चपला व बूट व्यक्तीसाठी अशुभ समाचार आणणारे असतात। अशा वेळी बिनाकामाचे चपला व बूट घराच्या बाहेर फेकावे व जे वापरण्यासाठी योग्य आहेत ते गरजूंना दान द्यावे। खराब झालेले चपला व बूट गोळा करून कधीच घरामध्ये ठेवू नका। जुने वापरात नसलेले चपला बूट गरिबांना दान द्या, यामुळे शनीची कृपा होते। जुने चपला व बूट घरामध्ये ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते। चपला व बूटचे स्टँड ही कधीही देवघर किंवा स्वयंपाकघराच्या भिंतीला लागून नसावं, यामुळे घरात वाद व भांडणे होऊ शकतात। चपला व बूट ठेवण्यासाठी पश्चिम दिशा शुभ मानली आहे, कारण ही दिशा शनिदेवाची आहे, जे पायाचे कारक आहेत। पश्चिम दिशेला ठेवणे शक्य नसेल, वायव्य किंवा नैऋत्य दिशेला सुद्धा चपला व बूट ठेवले तरी सुद्धा चालतं। तर मंडळी, देवभक्ती व देवपूजा करणाऱ्या लोकांनी चामड्याच्या चपला व बूट वापरू नये। जर तुम्ही कुठलं महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी जात असाल, तर काळ्या रंगाचे बूट घालून जावे, यामुळे शनीची कृपा होते व कार्यात यश मिळते। आपलं कुठलं कार्य थांबलेलं आहे ते कार्य होत नाही, ते कार्य होण्यासाठी अडचणी येत आहेत, तर गरजू लोकांना काळ्या रंगाचे बूट किंवा चप्पल दान करावे, यामुळे कार्यातील अडचणी दूर होतील। ज्या बेडवर आपण झोपतो त्या बेडच्या खाली चपला व बूट ठेवणे हे अशुभ मानले जाते। याचा प्रभाव आपल्या स्वास्थ्यावर सुद्धा पडू शकतो। बिमार व्यक्तींच्या बेडच्या खाली चपला व बूट चुकूनही ठेवू नका। मुख्य दरवाजाच्या समोर चुकूनही चपला बूट ठेवू नये। दरवाजाच्या उंबऱ्यासमोर ठेवलेले चपला व बूट यामुळे घरात राहणाऱ्या लोकांना
नवनवीन संधी मिळत नाहीत. यामुळे देवी महालक्ष्मी सुद्धा घरात प्रवेश करत नाही. चपला व बूट मुख्य प्रवेशद्वारापासून 2 ते 4 फुटाच्या अंतरावर ठेवावे. सर्वात महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे. तर मंडळी, चपला व बूट घरात ठेवलेले आहेत तर ते चप्पल व बूट घरामध्ये पाहत आहेत असे ठेवले पाहिजे. घरात चपला व बूट ठेवलेले आहेत तर चप्पल बूट घराच्या बाहेर पाहत आहे असे कधीही ठेवू नका. चपला व बूट घरामध्ये पाहत आहे असे ठेवले पाहिजे. यामुळे दोष लागत नाही. तर मंडळी, आपण या व्हिडिओत घरामध्ये आपण चप्पल बूट ठेवतो ते कशा प्रकारे ठेवावं, कुठल्या दिशेला ठेवावं याविषयीची माहिती पाहिलेली आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. हर हर महादेव.